मी एका दिवशी जन्माला आले. लाकडाच्या सुगंधात, गावकऱ्यांच्या हातात माझी ओळख मोठी नव्हती. फक्त 2 चाकं आणि एक स्वप्न, कोणाला तरी त्यांच्या वाटेवर पोचवायचं. दरवेळी हे बैल माझ्या अंगाला झुकतात, तेव्हा मला वाटतं, जीवन किती मोठं असतं रे आणि आपण फक्त कोणाच्या तरी भारासाठी बनलेलो. माझं चाक फिरतं, पण वर्ष थांबत नाहीत. आजही हे चाक फिरतंय. पण आता वेगासाठी नाही, तर आठवणी जपण्यासाठी. हा चिखल, ही माती माझ्या प्रवासाचा रंग आहे. कधी खोल, कधी निसरडा, पण मी थांबले नाही. कारण मला माहिती आहे, थांबलं म्हणजे शेवट नाही, शेवट म्हणजे हारणं. बघ हे बाबा, हजारो वेळा मला ढकललं, उचललं, सांभाळलं. त्यांच्या हातातली शक्ती आणि डोळ्यातली माया मी कधीच विसरू शकत नाही. आणि हे माझे साथीदार जीभ नसली तरी बोलतात, चल रे आपण पोचू असं सांगतात. त्यांच्या पावलांनी, त्यांच्या घामाचा वास, तो माझ्या आयुष्याचं इंधन आहे. जग बदललं, रस्ते बदलले, शेतीही बदलली, पण मी आजही तशीच आहे. माझ्या गावासाठी, माझ्या माणसांसाठी, माझ्या बैलांसाठी. माझं चाक थांबेल कधी, कदाचित उद्या, कदाचित परवा, पण माझा प्रवास तो या मातीत कायम राहील. कारण मी गाडी नाही रे, मी या गावाच्या श्वासातली शेवटची शांती आहे. जग वेगाने धावू दे, मी मात्र असंच हळू चालत राहीन. कारण काही प्रवास वेगाने नाही, तर भावनांनी पूर्ण होतात.